मलाकी 3:16-18 वचन. मलाकी 3:16 तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले. ते परमेश्वराने कान देऊन ऐकले व परमेश्वराचे भय करणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे त्यांची स्मरणवही त्यासमोर घेण्यात आली. वचन 17 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेहमी त्या दिवशी देवाच्या माझा खास निधी होती. जसा कोणी आपली सेवा चांगली करणारा पुत्रावर दया करीतो तसा मी त्याचवर दया करेन. वचन 18 मग तुम्ही बळाळ आणि धार्मिक व दुष्ट याच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा याच्यातला भेद तुम्हाला कळेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबलमध्ये स्तुती पहा. तेव्हा परमेश्वर पित्याचे भय धरणारे एकमेकास म्हणाले. ते परमेश्वर पित्याने कान देऊन ऐकले. तेव्हा परमेश्वर पित्याने म्हटले, मी ज्या दिवशी नेमेन त्या दिवशी हे माझे लोक माझी खास प्रजा होती, माझी खास प्रिय मुलं होती. प्रभू म्हणतो, त्या दिवशी दुष्ट आणि मात्र धार्मिक यांच्यामध्ये मी भेद केली. देवाचे नियम पाळणारा आणि मोडणारा याच्यामध्ये मी भेद केली. तसेच परमेश्वर पिता म्हणतो की ज्या प्रकारे एक बाप जेव्हा एक मुलगा एक आपल्या बापाची सेवा करतो आणि बाप जसं आपल्या मुलांवर संतुष्ट होतो तसं माझं भय बाळगणाऱ्या या लोकांवर मी संतुष्ट होईल. कारण ते काय बोलत होते? देवाचे लोक, धार्मिक लोक, परमेश्वराचे भय बाळगणारे लोक देवाविषयी बोलत होते. चांगल्या गोष्टी त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होते. म्हणून ते पिता म्हणतो, मी नेमेन त्या दिवशी हे माझे खास लोक होते, माझी खास प्रजा होती, माझी प्रिय लोक होती, माझी सेवा करणारे लोक आहेत. त्यावेळी धार्मिक आणि दुष्ट याच्यामध्ये मी भेद केले. म्हणजे धार्मिक माझे लोक होतील आणि दुष्ट सैतानाचे लोक होतील. प्रभू म्हणतो की मात्र जसं आपली सेवा चाकरी करणाऱ्या मुलावर बाप करुणा करतो, दया करतो, तसं या माझ्या मुलांवर मी दया करीन. कारण ते माझ्याविषयी बोलत आहे, ते चांगलं बोलत आहे, चांगल्या गोष्टी बोलत आहे, म्हणून हे माझे खास लोक आहेत. परमेश्वर पित्याने लोक का आवडले? कारण ते एकमेकास काय बोलत होते? देवाच्या वचनाविषयी बोलत होती, सुवार्तेविषयी, चांगल्या गोष्टी त्याच्या तोंडून बाहेर पडत होत्या. निंदा, शिव्याशा, भांडण, तंटा हे त्यांच्या तोंडून निघत नव्हते. ते एकमेकाशी चांगल्या गोष्टी बोलत होते कारण ते देवाचं भय बाळगणारे लोक होते. म्हणून देवाने त्यांच्याबरोबर करार केला. देवाने त्यांना आपली प्रजा, आपली लोक म्हणून ते पित्याने त्यांना निवडलं. कारण ते सतत परमेश्वराविषयी बोलत होते. म्हणून आपल्या जीवनात जेव्हा 2-4 लोक जमतात तेव्हा कशाविषयी चर्चा होते? प्रार्थनेविषयी, वचनाविषयी की एकमेकाच्या निंदेविषयी. जेव्हा 2-4 लोक जमतात तेव्हा त्याने काय केलं, तिने काय केलं, याचं काय, त्याचं काय घडलं याविषयी बोलत बसतात. पण देवाविषयी, प्रार्थनेविषयी, वचनाविषयी बोलत बसत नाही. देवाच्या स्वार्थीविषयी बोलत बसत नाही. लक्षात ठेवा, आपण प्रभूचे लोक आहोत, आपण प्रार्थनेतले लोक आहोत. मग देवाचं लक्ष आपल्याकडे जास्त लागलेले. आपण काय बोलतो, आपल्या तोंडून काय निघते हे सर्व परमेश्वर पाहत असतो. कान देऊन परमेश्वर पिता हे सर्व काही ऐकत असतो. म्हणून आपल्या तोंडून परमेश्वराची स्तुती किंवा चांगल्या गोष्टी बाहेर पडल्या पाहिजेत. एकमेकाची निंदा, चुगली बाहेर पडता कामा नये. जे परमेश्वराची स्तुती करत आहे, देव कान देऊन ऐकणार आणि देव त्यांच्या बरोबर करार करणार. देव त्यांना आपले लोक, आपली प्रजा करणार. देव त्यांना धार्मिक लोक बनवणार जेव्हा ते देवाविषयी बोलत बसणार. आपल्याला रात्रंदिवस देवाविषयीच बोलायचंय, इतर कुठल्याही गोष्टीविषयी बोलायचंय. सोमरसहित 71:8 आपण पाहतो, माझ्या मुखात तुझे गौरव स्तुती सूत्र सदा राव, त्यातून दिवसभर गौरवपर शब्द निघोत. काय सांगते वचन? माझ्या तोंडून स्तुती सूत्र सतत राव, दिवसभर तुझे गौरवाचे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडोत. दिवसभर संपूर्ण दिवस माझ्या
स्तुती बाहेर पडत. म्हणजे मी बोलताना माझ्या तोंडून प्रभू तुझी स्तुती निघो. दिवसभर प्रभू मी तुझ्याविषयीच बोलत राहू. तू किती चांगले, तू किती करुणामय परमेश्वर आहे. तू आमच्यावर अनुग्रह करतो, आमची बंधने तोडितो, कशा प्रकारे आम्हाला नवजीवन देतो. या बाबतीत आम्ही सतत दिवसभर आम्ही बोलतच राहावे. आपल्या तोंडून सतत दिवसभर परमेश्वराची स्तुती बाहेर पडली पाहिजे. वचन सत्य स्तोत्रसंहिता 46:3. हे प्रभू माझ्यावर कृपा कर, कारण मी दिवसभर तुझा दावा करतो. दिवसभर मी तुझी विनवणी, तुझी प्रार्थना करतो. आपल्याला दिवसभर प्रभूचा धावा, प्रभूची विनवणी, प्रभूची प्रार्थना करायची. आपण थोडा वेळ जरी प्रार्थना करायला बसले तरी नीट करणार नाही, मनापासून प्रार्थना करणार नाही. परंतु वचन काय सांगते की मी दिवसभर प्रभू मी तुझा धावा करत आहे, दिवसभर मी तुझी प्रार्थना करत आहे. म्हणजे दावीद ज्या प्रकारे म्हणत आहे की मी दिवसभर प्रभू तुझी प्रार्थना करतो. संपूर्ण दिवस दावीदाचं लक्ष परमेश्वराकडे लागलेलं होतं. तो सतत प्रभूची स्तुती करायचा. म्हणून स्तोत्रसंहितामध्ये दावीद काय म्हणतो पहा, 30:12 माझ्या आत्म्याने सुद्धा तुझे गुणगान गावे आणि गप्प राहू नये. सतत माझ्या आत्म्याने सुद्धा प्रभू तुझी स्तुती करत राहावं, रात्रंदिवस सतत गप्प बसू नये, शांत राहू नये, सतत प्रभू तुझी स्तुती व्हावी. म्हणून दावीद म्हणत आहे. स्तोत्रसंहिता 119 मध्ये आपण पाहतो 97 वचनात, आहा तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे, दिवसभर मी त्याचे मनन करीतो. संपूर्ण दिवसभर मी तुझ्या नियमशास्त्राचे, तुझ्या नियमाचे मनन करीतो. आपण संपूर्ण दिवस देवावर मनन, चिंतन आणि विचार करतो का? आपल्या डोक्यात सतत देवाचे विचार घोलत असतात का? संपूर्ण दिवसभर आपण परमेश्वराला धन्यवाद देतो का? परमेश्वराचे गौरव करतो का? परमेश्वराचा आभार मानतो का? मुलीच नाही. सतत आपल्या तोंडून निंदा, शिवाशाप, एकमेकाविरुद्ध या सर्व गोष्टी बाहेर पडत असतात. आपण देवाला धन्यवाद देत नाही, आपण प्रभूची स्तुती करत नाही. दिवसभर आपण परमेश्वराचे गौरव करत नाही. पण बायबल शिकवते की दिवसभर आपण परमेश्वराचे गौरव केले पाहिजे. सतत आपल्या तोंडात परमेश्वराची स्तुती पाहिजे. म्हणून वचन काय सांगते पहा, तिमोथेला पहिले पत्र 4:13-15. संत पौल तिमोथेला काय म्हणतो की तुला जे दान मिळालेले आहे, वडील वर्गाने तुझ्यावर हात ठेवल्यानंतर तुला जे दान प्राप्त झालेले आहे, तुला जी परमेश्वराची सेवा मिळालेली आहे, तेव्हाचे सांगते त्याच्याकडे तू दुर्लक्ष करू नको. म्हणजे त्याच्याकडे तू लक्ष दे. तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून त्या गोष्टीचा अभ्यास ठेव आणि याच्यामध्ये गढून जा. पौल तिमोथेला काय म्हणतो, तुला जी सेवा मिळालेली आहे, जे कार्य, जे दान, त्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस. त्याकडे संपूर्ण लक्ष दे. तू परमेश्वराची सेवा करत जा. तू त्याच्यामध्ये गढून जा, गुंतून जा. म्हणजे तुझी प्रगती लोकांना दिसून येईल. लोक म्हणतील हा हे प्रार्थनिक आहे म्हणून यांची प्रगती झालेली आहे, हे प्रभू येशू मध्ये म्हणून पुढे गेलेले, यांच्या जीवनातल्या समस्या दूर झालेल्या आहेत असं लोक म्हणतील. बायबलमध्ये तुझी प्रगती लोकांना दिसून यावी म्हणून तुला काय करायचंय, तू देवाच्या वचनात, प्रार्थनेत आणि सेवेमध्ये गढून जा. तू त्याच्यामध्ये गुंतून जा. म्हणजे देव तुझी प्रगती करील, देव तुला पुढे नेईल. आणि लोक काय म्हणतील, हे प्रार्थनिक आहेत म्हणून एवढ्या पुढे गेलेले आहेत. म्हणून परमेश्वराला समृद्ध आणि संपन्न केलेले हे सुखी लोक आहेत, हे शांतीने भरलेले लोक आहेत. आपली प्रगती इतर लोकांना दिसून येईल. म्हणून प्रभूच्या सेवेत, कार्यात, वचनात आपल्याला घडवून जायचंय, गुंतून जायचंय. आपल्याला दिवसभर प्रभूचे मनन, चिंतन करायचंय, देवाविषयी बोलत राहायचंय, बाकी काहीच नाही. मत्ती 13 मध्ये पाहतो 34 ते 35. प्रभू लोकांबरोबर
दाखल्याद्वारे बोलत होते. दाखल्या वाचून दुसरे काही बोलत नसे. प्रभू आपलं तोंड उघडून गुप्त गोष्टी त्यांना प्रगट करत असे. प्रभू लोकांबरोबर बोलायचे. ते देवाच्या राज्याविषयी, देवाच्या गोष्टीविषयी बोलायचे, दाखले द्यायचे. त्या पलीकडे प्रभू काहीच बोलत नसायचे. प्रभूच्या तोंडून देवाच्या गोष्टी बाहेर पडायच्या आणि त्या पलीकडे प्रभू दुसरं बोलायचे नाही. म्हणजे दुसऱ्या गोष्टीच प्रभूच्या तोंडातून निघायचं नाही. बोलायचं तर देवाविषयी नाही तर नाही. हा निर्णय प्रभूचा होता. आपल्या जीवनात पण हा निर्णय पाहिजे. जर तुम्हाला संपूर्ण दिवस बोलायचंय तर देवाविषयी बोलत राहा, नाहीतर गप्प बसा. याची निंदा त्याची निंदा एकमेकाविरुद्ध बोलायचं असेल तर बोलूच नका. बाय बसेल ते शांत बसा. आणि बोलायचंय तर देवाविषयी बोलत जा, ज्याद्वारे आपल्या मुखातून देवाची स्तुती होईल, धार्मिकता बाहेर पडेल आणि आपल्यातून पाप होणार नाही. पण आपण चुकीचे शब्द बोलणार तर आपल्यातून पाप वाढत जाणार. आपण पाप करत जाणार आणि त्याची शिक्षा, त्याचा दंड आपल्याला भोगावा लागणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून परमेश्वराविषयी आपल्याला दिवसभर बोलायचंय. फक्त दिवसभर नाही तर संपूर्ण रात्रभर सुद्धा. बायबल सांगते स्तोत्रसंहिता 63:6, मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्तवन करीतो व पहरोपरी तुझे ध्यान करीत असतो. म्हणून दावीद म्हणतो, रात्री मी झोपायला जातो, अंथरुणावर पडून असतो, तेव्हा पण प्रभू मी तुझं ध्यान करतो. पहरोपरी मात्र मी तुझं ध्यान करत असतो. म्हणजे दावीद त्या ठिकाणी काय म्हणतो, मी रात्री अंथरुणावर पडल्यावर सुद्धा माझ्या डोक्यात प्रभू तुझे विचार बोलतात. आपण रात्रीच्या वेळेला अंथरुणावर पडलेले असतो किंवा आपल्या डोक्यात काय ते आज कोणती कामं झाली, काय काय केलं, कोण काय बोलले ते, किंवा सकाळी उठून मला काय काम करायचंय, पलीकडे जायचंय, तिकडे जायचंय, हे करायचंय, हे सर्व डोक्यात बोलत असते. पण दावीद म्हणतो, जेव्हा मी अंथरुणावर पडतो तेव्हा मी प्रभू तुझे चिंतन करतो, तेव्हा माझ्या डोक्यात तुझे विचार बोलत असतात. पहरोपरी म्हणजे प्रत्येक पहरी दावीद उठून परमेश्वराचं ध्यान करायचा, प्रार्थना करायचा. अगदी त्याला जाग यायची तेव्हाही तो प्रभूची स्तुती करायचा, रात्रभर रात्री सुद्धा. म्हणून स्तोत्रसंहिता 119 बायबल काय सांगते 148 वचनात, तुझ्या वचनाचे चिंतन करावयाला रात्रीच्या प्रत्येक पहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. म्हणून स्तोत्र ग्रंथ म्हणतो, तुझ्या वचनाचे मनन चिंतन विचार करायला रात्रीच्या प्रत्येक पहरी माझे डोळे उघडे असतात. रात्रीच्या आपण झोपतो त्या डोळे बंद करून झोपतो. पण स्तोत्र ग्रंथाने दावीद म्हणतो, आम्ही पहरोपरी तुझं ध्यान करतो, रात्रीच्या प्रत्येक पहरी आमचे डोळे उघडे असतात. 3-3 तासाची प्रहर असते. त्यावेळी लोक कितीला झोपायचे, अंधार पडला की लोक झोपायचे. अगदी 7-8च्या दरम्यान लोक झोपायचे. आता 12 वाजता तरी झोपायचा पत्त्या नाही. पण पूर्वी 7-8 वाजले त्याच्या अगोदर अंधार पडला, अंधार पडायच्या अगोदर जेवण जेवणार आणि अंधार पडला म्हणजे झोपणार. आणि सकाळ होण्याच्या अगोदर अंधारात लवकरच उठणार. पण इकडे 12ला झोपायचं आणि सकाळी दुपार व्हायला येते तरी उठण्याचा पत्त्या नसतो. पूर्वी तसं नव्हतं. तर 3 तासाची एक प्रहर, संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत पहिली प्रहर, संध्याकाळी 6ला पहिली प्रहर सुरू होते. त्यावेळी लोक पहिल्या पहरी जेवायचे आणि झोपायचे आणि मग 9ला उठून प्रार्थना करायचे. दावीद आणि स्तोत्र ग्रंथ 9ला उठून प्रार्थना करायचे, परत 12ला उठून, परत 3ला आणि मग सकाळी लवकर उठून प्रार्थना करायची. अशा प्रकारे प्रत्येक पहरी ते उठून प्रभूचं ध्यान आणि प्रभूची प्रार्थना करायची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे रात्री सुद्धा ती प्रभूची आराधना करायची. दिवसा तर करायचे पण रात्री सुद्धा. स्तोत्रसंहिता 92:2, प्रभात समय तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे. वचन सांगते की प्रभात समय तुझे वात्सल्य आणि प्रतिरात्री तुझे सत्य वाखाणणे चांगले. म्हणजे प्रत्येक रात्री परमेश्वराची सत्यता प्रकट करणे आणि परमेश्वराची स्तुती करणं हे सर्वात महत्वाचं आहे. प्रभात समय सकाळी उठल्यावर आणि रात्रीच्या वेळी प्रत्येक वेळी
रात्री सकाळ रात्र कोणती वेळ असो प्रभूची स्तुती करणं, प्रभूला गौरव देणं, प्रभूला धन्यवाद देणं हे योग्य आहे. सतत आपण प्रभूचे गौरव, प्रभूचा महिमा करत राहिले पाहिजे. अगदी रात्र दिवस पूर्ण रीतीने. प्रकटीकरण 4:7-8 स्वर्गात राजासनाच्या बाजू 4 मात्र प्राणी आहेत, त्यांच्या अंगावर डोले आहेत. हे 4 प्राणी रात्र दिवस न थांबता सतत परमेश्वर पित्याची स्तुती करतात. पवित्र पवित्र जो येणारे जो आहे तो परमेश्वर. ते कधी थांबत नाही. 4 प्राणी रात्र दिवस प्रभूची स्तुती करतात. स्तुती करताना ते कधीच थांबत सुद्धा नाही. बघा, आपल्याकडे केंद्रामध्ये रविवारची प्रार्थना असते सकाळी 9 ते मात्र संध्याकाळी 4-4:30 पर्यंत. मात्र लोकांना संपूर्ण दिवस प्रार्थनेत बसायला कंटाळा येतो की 1-2 तासाची प्रार्थना चांगली आहे, संपूर्ण दिवस काय बसणार. बघा, आपण कामाला, काही लोक जे कामाला जातात संपूर्ण दिवस अगदी 8 किंवा 10 तास, काही तर 12 तास काम करतात. एवढंच नव्हे तर त्यांना येण्या जाण्याच्या प्रवासात 2-4 तास पण जातात. म्हणजे जर त्यांचं पाहिलं तर त्यांचा बाहेरचा जो प्रवास काम निदान 18 तास अनेकांचं असते. 15, 16, 17, 18 तास असते काही लोकांचं. तर काही लोकांचं 10-12 तास मात्र असते. म्हणजे इतके तास काम करणं, प्रवास करणं याच्यामध्येच वेळ निघून जातो. अगदी आठवड्यातले 6 दिवस त्यांच्या याच्यात असतात. मग आठवड्यातून 1 दिवस जर 4-5 तास किंवा 7-8 तास जर प्रार्थनेत बसलं तर काय मुश्किल आहे. 8 दिवसातून एकदाच तर प्रार्थनेत बसतो. काही लोक बुधवार गुरुवारी प्रार्थना घेतात, पण अनेक लोकांना दिवसाची 1च दिवस संपूर्ण प्रार्थना मिळते आठवड्यातून, तरी कंटाळा. संपूर्ण दिवस प्रार्थनेत बसू शकत नाही. मग इकडे जर संपूर्ण दिवस प्रार्थना घेतली नाही तर स्वर्गाच्या राज्यात रात्र दिवस देवाची स्तुती काय करणार. ते विचार करणं, पृथ्वीवरच माझी स्तुती करत नाही तर स्वर्गात येऊन काय फायदा होणार आहे ना. हे स्वर्गात जाण्याच्या योग्य मिळत नाही. काय करा, देव नेईल तरी का आपल्याला स्वर्गात, विचार करा. बायबल शिकवते रात्र दिवस तुम्ही परमेश्वराची स्तुती करा, आराधना करा, मनन करा, चिंतन करा, विचार करा. स्तोत्रसंहिता 1:1-2 जो रात्र दिवस परमेश्वर पित्याच्या नियमशास्त्राची मनन करतो, दुर्जनाच्या बैठकीत बसत नाही, पापी माणसाच्या संगत जोडत नाही, त्याच्याबरोबर उभा राहत नाही, त्याची मैत्री करत नाही, तर रात्र दिवस देवाच्या नियमशास्त्रात रमतो. रात्र दिवस प्रभूचं चिंतन, प्रभूचा विचार करतो. बायबल सांगते तो मनुष्य धन्य आहे. जसं की एखादं झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असताना ती हिरवगार टवटवीत असते, हंगामी फळ देते, त्या झाडासारखा तो मनुष्य आहे. तो रसभरीत टवटवीत असणार, तो फळ देणार, कारण तो रात्रंदिवस देवाचं मनन करतो. म्हणजे रात्रंदिवस देवापासून पाणी खत घेत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रात्रंदिवस देवाचा विचार मनन करा. तासून तास टीव्या पाहू शकतात मनुष्य, तासून तास मोबाईलवर बोलू शकतात, फोनवर गेम खेळू शकतात, फोनवर काही ना काही गोष्टी पाहू शकतात, तासून तास अनेक गोष्टी करू शकतात, पण तासून तास प्रार्थना करू शकत नाही. त्याचा मात्र माणसाला कंटाळा येतो, कारण माणसाला मनुष्य देवाला आपल्या जीवनात महत्वाचं स्थान देत नाही. देव माणसाला प्रिय नाही, तर मोबाईल, फोन, जागतिक गोष्टी या प्रिय आहेत. म्हणून मनुष्य त्याच्यासाठी अधिक वेळ देतो, देवासाठी देऊ शकत नाही. परंतु ज्याला देव प्रिय वाटतो तो देवामध्ये रुतून जाईल, मग्न होईल, गळून जाईल तो परमेश्वरामध्ये. रात्र दिवस तो परमेश्वराचे मनन चिंतन करेल. आज मनुष्य रात्र दिवस चुकीची कामं करत आहे, चुकीच्या गोष्टी करणार, पण देवाची स्तुती नाही. जसे की बघा मार्क 5:23 बुद्धग्रस्त मनुष्य रात्र दिवस काय करायचा, ओरडायचा. अशुद्धात्मा होती त्याच्यामध्ये, रात्र दिवस
दुष्टात्म्याची शक्ती होती त्याच्यात. त्याला वेठीवर आणण्याचे सामर्थ्य कोणाला नव्हते. दगडधोंड्याने स्वतःचा अंग ठेचायचा, रात्रंदिवस ओरडायचा. तोंड दुखत नव्हतं त्याचं, किंवा मात्र तो थकत नव्हता. रात्रंदिवस ओरडायचा दुष्टात्मा असल्यामुळे. म्हणून बघा, अनेक लोक रात्रंदिवस फोनवर बोलत बसणार, गेम खेळत बसणार, टीव्ही पाहत बसणार, वाईट चित्रपट पाहत बसणार, काही ना काही फोनवर करत राहणार, पण रात्रंदिवस प्रार्थना करत नाही. जसा तो दुष्ट आत्म्याने पिळलेला होता, रात्रंदिवस ओरडत होता, रात्रंदिवस. म्हणजे मात्र सैतानाची कामं करायला किंवा दुष्ट आत्मा आल्यानंतर मनुष्य रात्रंदिवस सैतानासाठी वापरणार. पण ज्या माणसात पवित्र आत्मा कार्य करतो, जो खरोखर देवाबाबतीत आवेशी आहे, जो देवाबाबतीत मात्र खरोखर पूर्ण रीतीने परमेश्वराच्या प्रेमामध्ये गुंतलेले, ज्याचं देवावर प्रेम आहे, देवाबाबतीत विश्वास आहे, प्रामाणिक आहे, तो रात्रंदिवस देवाचं मनन करणार, चिंतन करणार, विचार करणार, ध्यान करणार. तो देवाविषयी बोलत राहणार, देवाविषयी चर्चा करत राहणार, कारण त्याचं देवावर प्रेम आहे. हालेलुया. जो देवाची सतत प्रार्थना करत नाही, तो त्या अशुद्ध आत्म्याप्रमाणे रात्रंदिवस आपला वेळ वाया घालवणार, सैतानासाठी, जगासाठी चुकीच्या गोष्टीसाठी. परंतु जो देवामध्ये गुंतलेला आहे, तो रात्रंदिवस परमेश्वराची स्तुती करणार, तो परमेश्वराला गौरव आणि परमेश्वराला धन्यवाद देणार. रात्रंदिवस तो परमेश्वराचे आभार मानणार. वचन काय सांगते पहा. वचन सांगते प्रेषितांची कृत्य 18:9. प्रभूने दुष्टांतच पौलाला म्हटले, बोलत जा, उगा राहू नकोस. आणि पौल बोलत गेला, उगा राहिला नाही. तू काय बोलत होता? प्रेषितांची कृत्य 26 अध्याय 24 ते 25. खरेपणाच्या, वस्तुज्ञपणाच्या गोष्टी तो बोलायचा, देवाच्या सुवार्ता तो सांगायचा, जे सत्य ते तो लोकांना शिकवायचा. त्यासाठी पौल बोलत जायचा, उगा राहत नसे. संपूर्ण दिवसभर बोलायचा, रात्रभर सुद्धा बोलायचा. एकदा सुरुवात केली की न थांबलं. दिवस आणि रात्रभर सुद्धा पौल बोलायचा, तरी थकत नसायचा. प्रभूची सुवार्ता तो इतकं सांगायचा की त्या प्रमाणात तो प्रभूची घोषणा करायचा, न थांबता. प्रभूने म्हटलं तर बोलत जा, उगा राहू नकोस. आणि तो बोलत जायचा देवाविषयी. आपण काय बोलत राहतो बघा. एखादं भांडण लागलं असेल, भांडण किती मिनिटे, तासून तास लागते, तरी बोलत बडबड बडबड करत राहणार, झगडत राहणार. पण तेवढा वेळ स्तुती करत बसतात का बघा? नीट प्रार्थना करतील का बघा? नाही होत. हा दुष्ट आत्मा येतो ना, तेव्हा भांडत बसणार, चिडचिड करत बसणार, मारामारी करत बसणार, एकमेकाला शिव्या शाप देत बसणार तासून तास, कारण दुष्ट आत्मे असतात ते. पण जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा तो मनुष्य देवाची आराधना करायला, देवाची स्तुती करायला बसतो तासून तास. तो देवामध्ये मग्न होतो, तो देवाचे गौरव करतो, तो देवाचे आभार मानतो. म्हणून सतत रात्रंदिवस आपल्याला परमेश्वराची स्तुती करायची. बायबल सांगते अनुवाद 11:18 ते 20 वचनात, चालता, उठता, निसता, बसता त्याविषयी बोलत जा. प्रभूची वचने दरवाजाच्या बाह्यावर, आपल्या खटकावर, सर्व ठिकाणी लिहा. आणि अनुवाद 6:7, घरी बसलेले असता, उठता, निसता, खाता, बसता सर्व वेळेला तुम्ही देवाविषयी, वचनाविषयी बोलत जा. तर आपण झोपायला गेल्यावर वचन बोलतो, बसल्यावर वचन बोलतो, चालताना, खाताना, पिताना नाही. ते भलते शब्द तोंडातून निघतात, नाही त्या गोष्टी ज्या आपण पाठ केल्या त्याच सतत बोलत राहणार. देवाची स्तुती तोंडातून निघते का बघा? गाणी, देवाची गाणी बाहेर तोंडातून निघतात का बघा? वचन बाहेर पडतात का बघा तोंडातून? नाही ते भलते शब्द, पाप किती वाढतात. मग ते 12:36 प्रत्येक शब्दाचा हिसाब घेतला जाईल. आपण थट्टा जरी केली, मस्करी जरी बोलायला गेले, तरी हिसाब प्रभू घेईल आपल्याकडून. त्यापेक्षा देवाची स्तुती करा ना, देवाचे शब्द बोला, वचन बोला. त्यापेक्षा प्रत्येक शब्दाचा हिसाब घेतला जाणार आहे आपल्याकडून. प्रभू विचारणार आहे, का तुम्ही व्यर्थ शब्द बोललास? काय कारण होतं की तुझ्या तोंडून शब्द निघाले? माझी वचने, माझी स्तुती का निघाली नाही तुझ्या तोंडून? अंतःकरणात भरले तेच मुखावाटे निघणार. आतमध्ये सर्व वाईटच भरले, पण तोंडातून वाईट निघते. देवाची वचनं भरली तर देवाची वचने बाहेर पडणार.
म्हणून रात्रंदिवस देवाची स्तुती करा. खाता, उठता, निसता, बसता, चालता, फिरता सतत परमेश्वराविषयी बोलत राहा. सतत प्रभूची स्तुती करत राहा. प्रभूला धन्यवाद देत राहा. स्तोत्रसंहितामध्ये पहा 89:1 परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. काय संधी वचन? परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. मी सतत गीत कोणतं गात राहील? देवाच्या दयेविषयी, परमेश्वराच्या प्रेमाविषयी, जी करुणा परमेश्वराने माझ्यावर केलेली आहे. मात्र इस्रायल एखाद बोलत आहे की मी सतत मात्र देवाचे नित्य गीत गात राहील. माझ्या तोंडात सतत देवाचं गाणं असणार, सतत देवाची स्तुती असणार. आणि स्तोत्रसंहिता 146:2 माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन. मला अस्तित्व आहे तोवर मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. जीवात जीव आहे, मला अस्तित्व आहे, मी जिवंत आहे. जोपर्यंत पृथ्वीत राहणार तोवर सतत मी देवाची स्तोत्रे गात राहीन, गीते गात राहीन, स्तुती करत राहीन. रात्रंदिवस सतत रात्रंदिवस आपल्या तोंडात परमेश्वराचे गौरव पाहिजे, परमेश्वराची स्तुती आपल्या मुखामध्ये पाहिजे. आपण देवाला धन्यवाद देत राहिले पाहिजे. देवाचे मनन, चिंतन आणि विचार करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढे वचन सांगते योशुआ या पुस्तकामध्ये 1:8 वचन सांगते नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्यामुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिलं आहे ती तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. काय संधी वचन? नियमशास्त्रात जे काही लिहिलेलं आहे सतत तू मात्र त्याचं मनन कर. रात्रंदिवस या वचनाचं रात्रंदिवस तू मनन कर, म्हणजे तुला यश प्राप्ती घडेल, तुझा मार्ग सुखाचा होईल. तू ज्या कामात हात घालशील त्या कामात तुला यश मिळेल. तू ज्या कार्यात हात घालशील त्या कार्यात तुला यश मिळेल. ते कार्य तुझं सिद्धीत जाईल. जेव्हा तू रात्रंदिवस देवाचे मनन, देवाचे चिंतन करशील तेव्हा सतत आपल्याला देवाचा विचार करायचा, सतत आपल्याला देवाचं मनन करायचं आणि देवाचा विचार करणार, देवाचे विचार डोक्यामध्ये ठेवणार, देवाचं चिंतन सतत करत राहणार. तर परमेश्वर पित्याच्या अनुग्रहाने, सामर्थ्याने आणि शक्तीने आपण धरले जाणार. आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. सर्व समस्या आपल्या जीवनातून दूर होणार जेव्हा आपण देवाविषयी बोलत राहणार. रात्रंदिवस सतत मनन चिंतन देवाविषयी करा. आपल्या डोक्यामध्ये देवाच्या गोष्टी मात्र ठेवा, म्हणजे सतत आपल्या डोक्यात भोलत असणार. प्रभूची स्तुती करत राहा, प्रभूला धन्यवाद देत राहा, प्रभूचे शब्द पाठ करा. अनेक लोकांच्या डोक्यामध्ये तोंडातून अशा गोष्टी निघतात, एखादी घटना काय घडली असेल किंवा एखादा जोक काय घडला असेल तो मुखामध्ये सतत असणार. एखादी गोष्ट आवडली तर मात्र ते सतत तोंडात ठेवणार, बोलत राहणार. पण वचन का बोलत ठेवत नाही? वचन का आपल्या डोक्यामध्ये नसते? का वचन आपल्या तोंडून बाहेर पडत नाही? कारण देवाचं मनन, देवाचं चिंतन नाही. म्हणून सतत देवाविषयी विचार करत राहा, देवाचं चिंतन करत राहा. रात्रंदिवस देवाचं मनन करा. आणि जर रात्रंदिवस देवाचं मनन करणार तर परमेश्वर आपल्यात कार्य करणार. लूक 24:10 13 ते 15 वचनात अमाऊस गावाच्या वाटेवर चालणारे 2 शिष्य यरूशलेममध्ये जे घडलं होतं त्याविषयी ते चर्चा करत होते, बोलत होते. प्रभू येशूला क्रूसावर कसं किल्ल्यात आलं आणि प्रभू आज उठले याविषयी त्यांची चर्चा चालू होती. इतक्यात प्रभू येशू त्यांच्यामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांच्याबरोबर बोलू लागले. पण प्रभू हे त्यांना कळाले नाही, जणू काही त्यांचे डोळे बंद करण्यात आले होते. पुढे प्रभू त्यांच्यावर चर्चा करत गेले आणि नियमशास्त्र उलगडून त्याला पूर्ण त्याची माहिती करून दिली. त्यानंतर ते तिथे जायचे होते तिकडे पोहोचले. तिथे प्रभूने भाकर बोलली तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्याला कळलं की हे प्रभू होते. इतक्यात प्रभू तिथून अंतर्ध्यान पावले.
बघा ते प्रभू येशूविषयी चर्चा करत होते, म्हणून प्रभू येशू त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि ज्या गोष्टी त्याला समजल्या नव्हत्या त्या स्पष्टरित्या त्याला समजाव्या म्हणून प्रभूने त्यांना समजवून दिल्या. आपण देवाविषयी बोलत राहणार तर देव आपल्या बरोबर उपस्थित राहणार, प्रभू येशू आपल्या बरोबर उपस्थित राहणार आणि आपल्याला आणखी देवाच्या गोष्टी योग्यरित्या स्पष्टरित्या समजवून देणार. जर आपण देवाविषयी चर्चा करणार, देवाविषयी बोलत राहणार, मग दिवसभर संपूर्ण रात्र परमेश्वराचे मनन करा, परमेश्वराचे चिंतन करा, परमेश्वराविषयी बोलत राहा, देवाचा विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवा, सतत देवाविषयी बोलत राहा, म्हणजे आपल्या डोक्यात देवाचे विचार असणार आणि तोंडून पण तेच निघणार. प्रभूची उपस्थिती आपल्या जोडीला आपल्या बरोबर असणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.